आपण 31ला पेलो आणि 1ला उतारली. हॅपी न्यू. मग धर्माचं वाटोळं त्याच्यामुळेच झालं. धर्म जे संपला ना महाराज, माणसं जे संपली ना. ओवी पहा किती सुंदर आहे. स्वधर्म लोपला. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता विंता करायची नाही. फायनल. चला पुढं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकणार नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकणार नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, तुमची खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही. तसं पापाची लक्ष्मी किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरामध्ये कमी घामाचा पैसा आहे त्या घरात माणसं ईडी जन्माला येतात. ईडी पागल. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ती नवरी बाळाने आलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. ते चालत नाही. ईडी पोरं जन्माला येतात. नाही ना, असं नाही चालत. त्याला उत्तर सांगतो. 17व्या अध्यायात ओवी आहे. चोरीचे धन कुणा विष झाले. शास्त्र नाही पाळलं तर दणका बसतो. आणि आज 99% लोक शास्त्र पाळत नाही. पैशाची गमेंड आहे, अंगात थोडी ताकद आहे, समाज थोडा मानतोय. पण 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. 80% लोकांना कीर्तनकार सांगू सांगू कटाळे, अरे पोरीचं लगीन एकादशीला करू नको, करू नको. पण गमेंट पैसा आहे, होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. पाया पडून सांगतो, हे इंदुरिकेचं कीर्तन आहे महाराज. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथुद्या मरून दिलं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बो आहे, दगड उसकला का बो आहे. पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय म्हणते तुमचं? थोडं कानाला वाईट आहे पण शास्त्र आहे किंवा नाही बोला. आणि पाया पडून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून ऐका, नाही तर मित्र म्हणून ऐका. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. काय म्हणते तुमचं? होऊन जाईन. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घरावर, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. येड्या बायांना लुगडे घेतले 3 लाखाची, 5 लाख घालवले, आणि सुनच गरोदर निघली. हत्या हत्या म्हणजे झटका येतो. मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16, कागद आणि पेन काढा, नंबर आणि ओवी लिहून घ्या. अध्याय नंबर 16, ओवी नंबर 389. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्य इतरून मानावे. आहे किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. हा, मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल. पण त्याला पुरावा आहे. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 3, अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं सांगावं आपल्याला का मी पोरगी पळून आणले, माझा संसार चांगला आहे, लग्नाचे पैसे भरून दिला अख्खे. रोग घे शंभड्या, रोग.
द्यायला काय हरकत आहे, ते लग्नाला खर्चच नाही. मग असले द्यायला येडे का? पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण शास्त्र हे देवा पांडुरंगा माय बाप्पा शास्त्र सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वराने प्रार्थना. आणि सांगा देवाला, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा गरीब कर मला, देवा मला झोपडीत जन्माला घाल, देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न नाही दिलं तरी चालेल देवा, पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं नाही का? जंगलामध्ये अनेक हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. सगळी जंगलात झाड आहेत, पण कल्पतरू नाहीत. अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय. त्याचा पाया ज्ञान आहे, त्याचा कळस वैराग्य आहे, आणि ते जुनाट जुगादीचं नाण आहे. आणि वारकरी संप्रदाय फक्त या जगाला तारू शकतो. आणि आजीवलीच्या सगळ्या मंडळाने या वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा समाज गोळा करून प्रसार केला. मंडळाला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. अन्नदान नको तिथं घाल, दरवाजा लावून जेवायचं बंद करा. एक वाक्य सांगा, कीर्तनातलं एक क्षण आणि अन्नदानातला एक कण कधी वाया जाणार नाही, कधी वाया नाही जाणार. तुम्ही कुणाच्या कीर्तनाला 2 तास येऊन बसा, कीर्तनातलं एक वाक्य तुमचं जीवन बदलू शकतं आणि एक अन्नाचा कण तुम्हाला दुःखापासून निवृत्त करू शकतो. नको लग्नात अन्नदान घालून काय पुण्य, निमवर हडपेल नाही. सप्त्यातलं अन्नदान. आणि पुन्हा 4 शब्द सांगतो, शरीर शुद्ध वेळे धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. फक्त एक सांगतो, त्यांच्याकडून देवाने असंच करून घ्यावं, ईश्वरच्यानी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा फटाफटा बोलत जायचं आणि अभंगात आणून घालायचं. टच मध्ये राहायचं, फैट बसायचं, डोक्याला हात लावायचं नाही, दाढी बिडीला हात लावायचं नाही. हा, आणि फक्त बोलत जायचं. आता बोलत जायचं. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला करंट लावून देतो तुम्हाला. ज्ञान पाहिजे, ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान असं नाही तर उपयोग काय? गडी देखणालाही पण गडी नाही, गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना, काय उपयोग त्याचा? माहिती काय यादी? यादी लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सर फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. सूत्र नीट आहे का? कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. वाक्य फिट बसते का? हा म्हणा नाही म्हणा. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. आणि तो ग झाला का ज्ञान बाजूला जात. ग ज्ञान गेलं खाली, वर काय आला ग. आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो. आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो. पुरावा 13वा अध्याय. नवलंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे. थोडं वाजवता यायला लागलं का माणूस फुगला. थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला. थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नाही. परमार्थ जाऊ दे, तुमचा अख्खा गाथा पाठ नसला तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा पाठ करून काय करता तुम्ही? तुमचा गाथा पाठ नसला तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे? एक वेळेस गाथा पाठ नसला तरी मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाग, तूच देव आहे.
हरिपाठ पाठ नसलं तरी चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली ती नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो, काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवानी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने ऐका, एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंड नाही. असा कोणी उठण पक्वाद वाजिन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन, बापाची पेंड आहे का? काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले हो. हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा. इथं पकवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कोठरी बेतात तुझं कुठं शिकतो. बावळ्याचा बाजार तसं नाहीये. ते तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. ते म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुंडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच कार्ट आहे. युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला. युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय, पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी नाही. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशेपण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. घमेंड कमी करा. आणि इकडे बघा माझ्याकडं. आता आम्ही कुसायचं बरं का. देव तया जवळ असे एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा बोरणो. याने काय करायचं? बघायचं. सावध राहा. याने वाज घ्यायचा, ऐकायचं, चावायचं. आता बारीक उत्तर द्या. पोरं सोरे सगळे दुसऱ्या अध्यायातल्या वाव्यावर. याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला निंदा आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं.
आता ऐका हे कसं आहे, घुसलो बरं का अभंगात. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट आहे का आता घोटाळा. याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य. देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नहीं म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग ऐका, 2 प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला, दुसऱ्या अध्यायात ओवी मला पूर्ण आठवणं, तुम्हाला आठवते का पहा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या माणसाकडे थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत, पूर्वी शेतकरी करायची, आता या 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी बंद केला. तर शेतकऱ्यांना बंद केलं या 2-3 महिन्यापासून. मानावच घे ना कोणी. आता हे 2 महिने झाले, मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवच येईन, कुणी दखलच घेईन. तर का आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. या 2-3 महिन्यात कुठे मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक. उठपळ डांबरी, उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू, खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी. या हरामीला सध्या लय उत आला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक आऊर फट्यापो ठेवायची. त्या रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा, रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथीवर फटी वाचते तर लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोनेचे असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या. येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कानफटीत नाही. सई जी येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. का गेला? अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे, आता उघडी डोळेन जरी अद्याप आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला? काय करता काय? चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात, दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ हाणतंय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ हाणतंय. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापाही रडतो.
नवरी रडते आई बाप सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून, आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून, नवरदेव रडतो कधी? तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत, भाड्याच्या गाडीत येतो, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, हायवेला मिळतो तो, आता 100ला झालाय ना, तर 35ला राहता, असा उभा राहतो. आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला, दीदी अगं मम्मी रडली, पप्पा रडली आणि तूही रडली, पण दाजी का ग रडली नाही? ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दाजी का ग रडली नाही? ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे. याला आजच्या दिवस उभा राहू दे, हा उद्यापासून रोज बॉम्ब आणणार आहे. एक दिवस रडायचं आहे. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही, रंगाचा परमार्थ कोणता लागतो? अंतरंगाचा लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हल्ला झाला साधू. मौन मौन वैतागलं. सुनबाईने एकदा खसकावलं, थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला, बस मौन. बसलं रेल्वेत, वैताग गेल. तिकीट काढणार आला, तिकीट मौन. कुठं जायचं? जायचं कुठं?